काय आहे गाबाळ बिबाळ पडलंय सगळं उचलून बिचलून ठेवायचं ते नाही हा? हे असतं व्यस्त पडलंय त्या जाळ्या कुठं चालल्या काय कुठं चालल्या हे भाऊ हळू आहे रे पाय बी फरक लावली जरा मध्ये आले हो काय आलं असेल या म्हातार मला मध्ये घरीच बसवा रिकामा घेणं नाही देणं नाही आता इकडे काय आला भाऊ आमच्या मध्ये हो तुम्ही गपचूप काम करा हो. आले असतील चक्कर मारायला ते. अरे काय आलं चक्कर नाही बिक्कर काय करायचं चक्राचं त्यांना वाटलं पाय मोकळे करा येतील चक्कर मारायला. गप्प बसा. सगळ्या जाळ्या कुठच्या कुठं पडल्या काय तमाशा आहे काय नाही काय कामं करीत आणि काय नाही त्यांनाच माहिती फक्त नाव आम्ही हाई करेंगे आम्ही तई करेंगे कामाचा पत्तापास नाही काय करतील तवा खरं तिला त्यांच्या हातात आता मग पाहू काय बैल तवा खरं नाही तर काय काय रोग आलाय तुझ्याला बुर्री आली काय ए बरं अरे तुला काही लक्ष आहे का नाही आणि त्याला फवारलं बिवारलं का नाही अरे बुर्री आहे त्याला स्प्रे बी मार ना भाऊ ते बाय म्हणलो ना तुला तुम्हाला काय समजत जा ना घरी वाजता ना इथे काय मारी काम घेणं नाही करा. देणं नाही अरे काय काम करा ना तुम्हाला कळत असतं ना तर म्हणजे आम्हाला बुद्धी नाही तुम्हालाच बुद्धी आहे मला बुद्धीच नाही मी बावलो हो, तुमचे वडील आहे ते काय बोलताय तुम्ही. काम करून घ्या आवरा. जा घरी वा तुम्ही काम नातवाला करा. घेऊन घरी जावा तुम्ही काम करा. आला इथं रिकामा डोक्याला येत बसते मला घेणं नाही हो. जा घरी वा बाबा पप्पा तुम्ही का भाषे बोलले अरे बाबा आता मला संस्कार कमी पडले म्हणून ही अवस्था आहे भाऊ बाबा मी पण मतदार का असंच वागत नाही रे बाळा असं नाही वागायचं रे अरे माझे संस्कार कमी पडले म्हणून ही अवस्था झाली तो आई बापाचे संस्कार नाही कमी पडणार भाऊ तुझ्यावर असं नाही बोलू रे राजा एवढ्या पोराला एवढं कळत सोपं नाही चाल जाऊ दे चल पाहिलं ना आपलंच पोर आपल्याला काय बोललं. हा ते लहान लेकरू समोर तुम्ही असं बोलले तुमच्या वडिलांना 2 दिवसांनी त्यांनी आपल्याला घराबाहेर काढले आणि तुम्हाला कसं वाटलं हो मग. काय वागत आहे तुम्ही. आबा चुकलं हो माझ मला माफ करा आबा अहो लय मोठी चुकी झाली आज मी तुमच्या संग असं वागलो तर उद्या सुद्धा माझं पोर माझ्या संग असं वागणार आहे हे मी विसरूनच गेलो अहो बापाचं मन लय मोठं असतं हे आज मला कळलं खरंच माफ करा आबा मला खरंच माफ करा